तर राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होते। 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे। या 12 जिल्हा परिषदात यामध्ये खरं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। विविध ठिकाणी आपले प्रतिनिधी यावेळी खरं तर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या सर्व मतदान केंद्रांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। छत्रपती संभाजीनगरहून सचिन वडे आपल्यासोबत आहेत, सिंधुदुर्गातून रोहन नाईक आणि लातूरमधून सचिन अंकुलगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर्वात आधी मी छत्रपती संभाजीनगरला जाईल। सचिन, आपल्याकडे येते, सध्या काय परिस्थिती आहे, किती पर्सेंटेज आतापर्यंत वोटिंग झालेलं आहे सचिन? छत्रपती संभाजीनगरात मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मात्र मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदानाला कुठेतरी संथ प्रतिसाद पाहायला मिळतोय। नागरिक सुद्धा जे मतदार आहेत त्यांचा सुद्धा जो प्रतिसाद तो अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळतंय। कारण ज्या मतदान केंद्रांवर काही दिवसांपूर्वी रांगा पाहायला मिळायच्या, तर त्या ठिकाणी कुठेतरी जी संख्या आहे ती कमी पाहायला मिळते। म्हणजे सकाळपासून जी काही मतदान करणाऱ्यांची संख्या आहे ती कमी पाहायला मिळते। आपण माझ्या मागे पाहत असाल तर ही मतदान केंद्रावरचं चित्र आहे। या मतदान बूथवर जे नागरिक आहेत ते मतदानासाठी येत आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा आकडा वाढावा यासाठी जनजागृती सोबतच प्रशासनानं होती ती पावलं उचललेली आहेत। तर मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। मतदान प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर काही जणांनी पहिला मतदानाचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी बजावलेला आहे आणि त्यासोबतच हा मतदानाचा अधिकार त्यांना या ठिकाणी एक मोठी जबाबदारी जी आहे तर ती देऊन जातोय। म्हणजेच नागरिकाच्या एका मतावर येणारं जे भवितव्य म्हणा किंवा कुठलाही राजकीय नेता असेल, आपला जो कारभारी असेल तो ठरवला जातो आणि त्यासोबतच तो कुठेतरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्वाचा दावेदार देखील बनतो। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान प्रक्रियेला आता ही सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि मतदानाला जो प्रतिसाद मिळायला हवा तो संथ प्रतिसाद पाहायला मिळतोय। अजूनही जी आकडेवारी जी यायला हवी होती ती आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये या मतदान प्रक्रियेला संथ प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सचिन, जे मतदार त्या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधू शकता का? त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत या ठिकाणी काही मतदार आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूयात की त्यांची काय प्रतिक्रिया आहे। कारण जी मतदान केंद्रावरती आता दाखल झालेले आहेत, मतदान प्रक्रिया आहे ती पार पडत आहे आणि मतदान प्रक्रिया पार पडत असताना या नागरिकांना आपण थेट विचारूयात मतदानाचा अधिकार बजावत असताना त्यांच्या मनामधील भूमिका काय आहे, भावना काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मतदार सुद्धा आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ताई, काय सांगाल, आता तुम्ही मतदानासाठी या ठिकाणी आलेला आहात, काय भावना आहे तुमची? मतदान एका चांगल्या व्यक्तीला झालं पाहिजे, विकास जो करणार आहे त्याच व्यक्तीला आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। बरं, पाहताय या ठिकाणी संत प्रतिसाद पाहायला मिळतोय। नागरिकांची जी गर्दी काही दिवसांपूर्वी पाहायला मिळायची ती मतदान केंद्रावर कमी प्रतिसाद आहे। नाही, कमी प्रतिसाद आता सध्या सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे आहे, पण आशा आहे 10-12 वाजेनंतर सगळे घरातून निघतील आणि आपलं कर्तव्य बजावतील। बरं, आपण पाहतोय हे मतदार आहेत, मतदानासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मतदानासाठी आलेले आहेत आणि मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। प्रतिसाद संत आहे, थंडीचे दिवस आहेत आणि सकाळी काही नागरिक लवकर बाहेर पडत नाहीयेत। मात्र काही वेळाच्या नंतर हा आकडा वाढू शकतो असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो। मात्र संत प्रतिसाद जर मिळाला तर आकडेवारी देखील या ठिकाणी जी मतदानाची आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते। त्यामुळे आता नागरिकांनी घराच्या बाहेर पडणं आणि मतदान करणं हे देखील आता गरजेचं बनलेलं आहे। निश्चित सचिन, आपण लातूरमध्ये जाऊयात। लातूरहून सचिन अंकुलगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। तर सचिन, त्या ठिकाणी मतदारांचा काय प्रतिसाद आहे, कशा प्रकारे वोटिंग आतापर्यंत झालेली आहे? कारण आता सकाळचे 8:05 झालेले सचिन, मतदार येत आहेत का मतदान केंद्रावर मत देण्यासाठी? नक्कीच जर पाहायला गेलं तर लातूर जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी निवडणूक होते आणि आता सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला जी सुरुवात झालेली आहे। जर पाहायला गेलं तर सध्या आपण पाहू शकतो की या ठिकाणी मतदान केंद्रावरती जे प्रशासनाकडून जे आहे मोठी जय्यतयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर पाहायला गेलं तर एकंदरीतच मतदारांचा ओघ जो आहे तो सकाळच्या वेळेत जो आहे तो कमी पाहायला मिळतोय या ठिकाणी आणि ही निवडणूक जी आहे ती जिल्हा परिषद 59 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 118 गणांसाठी या ठिकाणी होत आहे। जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मतदार जे आहेत तुरळक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 1753 मतदान केंद्रांची जी आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये केंद्रभूत करण्यात आलेले आहेत। एकूणच या प्रक्रियेसाठी 14,99,000 मतदार जे आहेत ते आज आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत। तसेच
या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या आज मतदान प्रक्रियेसाठी साहित्याचं वितरण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि अपंगांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडनं व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र जर कुठेतरी पाहायला गेले तर आज सकाळपासून 7:30 वाजल्यापासून जे आहे ते मतदानाचा ओघ जो आहे मतदारांचा तो या ठिकाणी कमी अल्प प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र काही वेळानंतर जे आहे मतदार बाहेर निघतील आणि मतदानाचा हक्क बजावतील हे आता नक्की या ठिकाणी पाहावं लागणार आहे. सचिन, मतदारांशी संवाद साधता येऊ शकतो का? आपण प्रयत्न करू शकता का? नक्कीच या ठिकाणी जे आहे ते आपल्यासोबत या ठिकाणी मतदार आहेत. आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आता सध्या काही मतदार आहेत या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत कसं काय सांगायचं त्याच्या सध्या मतदानाला आलं तर आपण काय सांगाल? सकाळी कमी गर्दी दिसते. त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत सचिन, आपण जाणून घेऊया. नक्कीच काय अपेक्षा आहेत काय सांगा? मतदान केंद्रावर काय अपेक्षा आहेत? सुविधा चांगली आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मतदार जे आहेत ते या ठिकाणी कुठेतरी तुरळक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं, निश्चित. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण सिंधुदुर्गात जाऊयात. सिंधुदुर्गातून आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत जोडले जात आहेत. रोहन, त्या ठिकाणी काय प्रतिसाद आहे मतदारांचा? मतदारांच्या अपेक्षा काय आहेत? कोणाला वोट देऊ इच्छित आहेत? त्यांच्याकडे खरं तर विकासाचं जे विजन आहे, इतर जे काही उमेदवार त्या ठिकाणी असतील त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत रोहन? मेघना मॅडम, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरोबर 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मी ज्यावेळी वेताळबांबाडी या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात चांगली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता मी पंढूरमध्ये पाहिलं असेल तर तुरळक गर्दी आपल्याला, परंतु सकाळी 10 नंतर आता जवळपास 8 वाजत आलेले आहेत आणि 10 नंतर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहिलं असेल तर एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी मतदान होत आहे. इथे आता पाहिलं असेल तर पोलीस बंदोबस्त सर्व ठिकाणी व्यवस्थित ठेवण्यात आलाय. कुठल्याही प्रकारचं जी मतदान यंत्रामध्ये काही जे बंद पडतात किंवा अशी कुठली अजूनपर्यंत घटना घडली नाहीये आणि एकंदरीत जी टक्केवारी येणार आहे ती अजून वेळ लागणार. 9च्या सुमारास ही टक्केवारी असेल ती येणार आहे. पाहिलं असेल तर आपण इथले काही जे मतदार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू शकतो. जे मतदार आहेत एकंदरीत पाहिलं असेल तर एक मिनिट, ते मतदानासाठी तुम्ही आलात, काय सांगाल कशा प्रकारे इथे आता तुम्ही इथे आलेला आहात? मी ते काम या जे करेक्टसाठी एकंदरीत पाहिलं असेल तर हे मतदार माझ्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक आपण बोलणार आहोत. तुम्ही काका मतदानासाठी सकाळीच आलात, लवकर येण्याची काय आलात? काय गर्दी असते दुपारनंतर आणि काय आता वय गुडघे मिडके दुखतात. 76 वय संपलं, 77 चालू आहे. किती वेळ उभं राहणार? इथं कदाचित सोय असणार यांची, लवकर सोडा म्हाताऱ्यांना म्हणून ज्येष्ठ नागरिकांना. हरकत म्हटलं मत देऊन जायचं आपलं. नक्कीच. मतदान तुम्ही कशा प्रकारे, तुम्ही उमेदवार जो निवडता कशा प्रकारे, तुम्हाला काय अपेक्षित आहे उमेदवाराचं? कार्य तो काय करतो, पुढे तो जाऊन काय करेल, लोकांच्या उपयोगी पडेल काय, गावाचा विकास होईल काय, ह्याचा आम्ही विचार करून तसा आम्ही उमेदवार निवडतो. आणि तुमच्या कुटुंबातील अजून कोण कोण येणार आहे? कोण नाही, मी एकटाच आहे. सुनबाईचं नाव आहे, मुलं अतिथी बाहेर आहेत. एकंदरीत मेघना मॅडम, पाहिलं असेल तर या पंढूरच्या ज्या केंद्रावर काही आता तुरळक गर्दी पाहायला आपल्याला मिळते. ज्येष्ठ नागरिक काही दाखल झालेले आहेत आता. मेघना मॅडम, बरं, आपण सोलापूरमध्ये जाऊयात. सोलापूरहून आपले प्रतिनिधी वसीम अत्तर आपल्यासोबत जोडले जात आहेत. वसीम, मतदारांचा कसा प्रतिसाद सोलापूरमध्ये पाहायला मिळतोय? मेघना, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे आहे ते सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ते या ठिकाणी पार पडते. आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी जे आहे ते चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी निवडणूक असेल आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सध्या कुंभारी या ठिकाणी जे आहे ते मतदान केंद्रावरती जे आहे ते या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद जो आहे ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला
पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 336 जागांसाठी जे आहे ते आज मतदान जे आहे ते होत आहे. जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी जे आहे ते 271 उमेदवार जे आहे ते रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जे आहे ते उतरलेले आहेत. एकंदरीतच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील जे आहे ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 24,59,227 मतदार जे आहेत ते आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 7:30 वाजल्यापासून जे आहे ते हे मतदानाला सुरुवात जी आहे ते झालेली आहे. ग्रामीण भागातील मतदार राजा कोणाला कौल देणार आणि आज मतपेटीत जे आहे ते त्याचं मतदान जे आहे ते होणार, मतदान कैद होणार आहे. त्यामुळे जे 9 तारखेला जे आहे मतमोजणी होणार आहे त्यावेळेस निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर कोणाचा झेंडा धडकणार यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित. धन्यवाद. खरं तर आपण संपूर्ण राज्यातील विविध मतदान केंद्रांवर जाऊन पाहिलं की आत्तापर्यंत कशा प्रकारचा प्रतिसाद मतदारांचा आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत धन्यवाद सचिन बडे, रोहन नाईक, सचिन अंकुलगे आणि वसीम अत्तार यांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.